जय शिवराय. हे बघा, मी आज ब्राऊन रवा करत आहे. तर मी तुम्हाला दाखवते ब्राऊन शिरा. मी चांगला भाजून घेत आहे. भाजल्यानंतर चांगला ब्राऊन कलर यूज कर, चांगला लाल भाजून घ्यायचा आहे मस्त. आणि हा शिरा तेलातला आहे. तर तुम्ही हे बघू शकता की मी भाजत आहे चांगला. ते शिरा फुगल्यानंतर तुम्हाला कळलंच, असं चपटाना दिसत फुगतो, पडतो. तर बघा इथं मी आता हे भाजून घेते. तर हे तुम्हाला मी दाखवत आहे. पांढरा शिरा नाही बनवत मी. तर हा शिरा मस्त लागतो, तेलातला आहे. आणि हा तेलातला खूप छान लागतो आणि तुपातला पण छान लागतो. पण आज मी तेलातला बनवत आहे. तर मी तुम्हाला दाखवते की खूप छान होतो हा शिरा. बघा, तर असा भाजून घेतलेला आहे. आणि त्यात मी आता साखर टाकते. तर मी ह्यात 2.5 पळी तेल टाकले. आणि हे बघा साखर, कारण साखर गोड थोडंसं आमच्यात जास्तच खातात, गोड पण आणि तिखट पण. त्यामुळे मी अशी घालून घेते, कारण मिक्स केली ना थोडीशी कॅरेमलाइज होऊन द्यायची, खूप छान येते टेस्ट. आणि बारीक गॅसच नाही तर करपते साखर, त्यात बारीकच गॅस राहून द्यायचं. एकदम किंचित मीठ टाकायचं आहे, एवढंच मी ते टाकलेलं आहे. तर मी इथं कंटिन्यू हलवत चाललेलं आहे शिऱ्याला. हे बघा, ते जसं हे होईल तसं घट्ट होत जाईल. आणि असा शिरा खूप छान लागतो. ब्राऊन शिरा झालेला नाही म्हणजे त्याला मी डेसिनेट कोकोनट टाकत आहे असं. आणि नंतर मग झाकून ठेवायचा, 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे. अवेलेबल खोबरं असेल ते तुम्ही टाकू शकता, काय असं काही नाही प्रॉब्लेम. आणि त्यात तुम्ही ड्रायफ्रुट्स पण तुमच्या आवडीनुसार काही टाकू शकता, असं काही नाही. खारीक पण खूप छान लागते. खारीक मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर, नाहीतर बारीक करायची, नाहीतर अशीच कोणाला आवडते. तर असा शिरा झालेला आहे. हे बघा, त्यात थोडंसं पाणी टाकून जास्त घ्यायचे आहे. मी तुम्हाला कमीच दाखवलं, मी परत पाणी टाकलं जास्त थोडं. आपल्या आवडीनुसार, नाहीतर कमी पाणी टाकलं तर सुटसुटीत होतं, कारण हा मीडियम साईजचा रवा होता. तर जय शिवराय.